ही दुःख, या वेदना त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या सगळ्या मी झटकून टाकायचं ठरवलंय आणि पूर्णपणे कामात स्वतःला बुडवायचं ठरवलंय. आनंदची तर रिप्लेसमेंट मी शोधतोच आहे. अंशूचं काय करावं याचा विचार अजून मी करतोय. त्याचंही काहीतरी करावं लागेल. त्याच्या नावावर मी काही पॉलिसीज घेतल्या होत्या, त्या आता मी आजीच्या नावावर ट्रान्सफर करेन. ठीक आहे, चालेल रो, मी हे सगळं करायला तयार आहे. तू मला सांग, आपण आपल्याच आई बाबांशी असं हे स्ट्रॅटेजी करून मागायचं आहे का? हे असे गेम्स खेळायचे त्यांच्याशी? हो, आई माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे आणि तरीही मी त्यांच्यापेक्षा मोठं होऊन त्यांना समजून घ्यायचं, त्यांना अटेन्शन द्यायचं. म्हणजे मग मी कधी जगायचं रो? मी आपले हे लग्नानंतरचे हे गोल्डन डेज, हे गोल्डन मंथ्स, हे सगळे सण हे कधी साजरे करायचे, कसे साजरे करायचे, कसे एन्जॉय करायचे सांग. मला खरंच नाही माहिती यार अधीरा, पण मी खरंच प्रयत्न करतोय का, कारण मला तू सतत आनंदात राहायला हवी आहेस. अधीरा, मला कसं वाटतंय हे मी नाही एक्सप्रेस करू शकत, कारण यात ना माझं माकड झालंय आणि मला दोन्ही बाजूनी मार पडतोय का. एका बाजूला तू आहेस आणि दुसऱ्या बाजूला माझी आई, आणि मला तुम्हा दोघींनाही आनंदात ठेवायचंय अधीरा. आय अंडरस्टँड. ओके, अधीरा, हेच सगळं मला हवंय अधीरा. मला ना तू अशीच हसताना हवी आहेस आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वाटेल ते. यु नो व्हॉट, बस ही दुनिया आहे ना, ही खड्ड्यात गेली. मी म्हणतो खड्ड्यात. अगं आपण दोघं मजा करूयात ना, खूप मजा करूयात, मज्जा करूयात, खूप मजा करूयात. येत्या आठवड्यातच करून टाकेन मी. मला असंही फार असं भावनिक वगैरे होणं जमत नाही, आणि व्हायचं ते तरी कोणासाठी. या आठवड्यातच तुकडा पाडेन मी. आणि तुम्ही झोपा, उशीर झालाय खूप. राजवाडे, काय चांगलं माहितीये. एक सांगू का? नाही पडलं तर सोडून द्या. असं नात्यांमध्ये ना एकच सूत्र वापरलं असं नाही होऊ शकत आहोत. ते काही गणित नाहीये ना की सर्वत्र फक्त एकच लिखित सूत्र चालणार आहे. माणसागणिक गोष्टी बदलतात. त्यांच्याबरोबर आपल्याला येणारे प्रश्न, अडचणी, ते सोडवण्याचे मार्ग हे सगळंच वेगवेगळंच असतं. अशी कशी एकच फुटपट्टी सगळीकडे लावून चालेल? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अंशुमनच्या वागण्याची आनंददादांच्या वागण्याशी तुलना करू नका. पण दोघांनी चूक केली ही गोष्ट तर खरी आहे. पण दोघांचंही तुमच्या आयुष्यातलं स्थान, नातं हे वेगवेगळं आहे ना. हो, पण चूक केली म्हणल्यानंतर त्याला शिक्षा मिळणारच. माझा अंशुमन याच घरात राहतोय, तुम्ही त्याच्याशी बोलताय, त्याच्याशी संबंध ठेवलेले आहेत. मग हे सगळं आनंददांच्या बाबतीत वेगळं का? त्यांच्याशी का नाही बोलत आहात तुम्ही? आज अंशुमनवर किती चिडला असलात तरी त्याला शिक्षा दिली, पण नातं तसंच आहे ना त्याच्याबरोबर. मग आनंददांशी असलेलं नातं का तुटलं? तुलना करायची आहे ना, ती सगळीकडे सारखी व्हायला हवी. मला मान्य आहे अंशुमन तुमचा भाऊ आहे, ते नातं तुम्ही चूज केलेलं नाही आहात. पण आनंददादांबरोबरचं नातं हे तुम्ही चूज केलेलं नातं आहे. आणि आपण जेव्हा असं बाहेरचं एखादं नातं आपल्या आणखी जवळचं बनवतो ना, तेव्हा कुठेतरी आपलं मन आपल्याला ग्वाही देत असतं. ते शाश्वत असतं त्या माणसाबद्दल. ते सांगत असतं तो माणूस बरोबर आहे, तो नाही चुकलाय. म्हणजे आपला कुठेतरी त्या नात्यावर विश्वास असतो ना. मग अशा वेळी आपण निवडलेल्या त्या व्यक्तीने, त्या मित्राने खरंच आपला विश्वासघात केलाय का हे एकदा पडताळून नाही का बघावंसं वाटत तुम्हाला? म्हणजे इतक्या वर्षांची तुमची ही मैत्री ह्या कारणावरून तुटावी असं नाही वाटत मला. आणि मुळात तुम्ही जे काही सत्य मानून चाललायत ते मला सत्यही वाटत नाहीये. कागदावर लिहिलं की विचार क्लिअर होतात हे मान्य आहे मला, पण तसंच आपल्या डोळ्यावरचा चष्मा बदलून पाहिला तर कदाचित सेम गोष्ट वेगळी दिसू शकेल आपल्याला.
दोघांची माझी खूप वर्षांची मैत्री आहे, पण तुमची आत्ता त्यांच्याशी ओळख झाली आहे. आत्ता ते दोघं तुमच्या आयुष्यात आलेत आणि त्यांच्यात तुम्ही इतक्या लगेच इतके इन्व्हॉल्व झालात. तसं नाहीये, मी फक्त एक सल्ला देतो तुम्हाला. मला माहिती तुम्ही तो ऐकाल असं नाही, तुम्हाला नाही पटलं तर सोडून द्या. पण एक गोष्ट नक्की आहे की त्या दोघांना मी तुमच्यापेक्षा जास्त चांगला ओळखतो. मला त्यांच्यातले गुण जितके चांगले माहिती आहेत ना, तितकेच त्यांच्यातले दोषही माहिती आहेत. आनंद ना खूप इमोशनल आहे, खूप असा भावनिक दृष्ट्या एखादा निर्णय घेणार आहे आणि त्या याच्यात तो त्याचा निर्णय चुकू शकतो खूप वेळा. आणि कदाचित आत्ताही तसंच झालं असेल. त्यामुळे त्याच्याविषयी फार खात्रीने बोलू नका, नाहीतर उद्या पस्तावाल तुम्ही. स्वानंदी, आजी स्वानंदी, तुझा तो काढा. काय झालं ग तुला काय नाही रे. अचानक? ये इकडे, तू इकडे बस. आणि खोकला कधीपासून सुरू झालं तुझं? हा, काय झालं? अरे काय नाही रे, होळी समोर बराच वेळ उभी होते ना, म्हणून जरासा त्रास. स्वानंदीच्या काढ्याची रेसिपी विचारायला आली होती मी. पण एवढा अचानक तुला का त्रास व्हायला लागला? तुझी औषधं घेतली नव्हतीस का तू? घेतली होती रे. पण तरी खोकतेस तू, म्हणजे तुझे डोस वाढवायला हवेत. आणि मला सांग, रुटीन चेकअप का नाही केलंस तू? दर 3 महिन्यांनी जायचं असतं ना. आता 4 दिवसांपूर्वी चेकअपची तारीख उलटून गेली. हे असं करतेस तू, म्हणून मला तुझी काळजी वाटते. रागावू नकोस हं माझ्यावर. हा, हौस आहे मला तुझ्यावर रागवण्याची, पण मग तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा का करतेस तू? आता नाही करणार. आता ही रंगपंचमी झाली ना की मग जाईन मी चेकअपला. एवढी काळजी नको करत जाऊ माझी. काळजी तुझी नको करू तर कोणाची करू? आता माझ्या जवळचं असं उरले तरी कोण? माणसं खूप आहेत पिंट्या, डोळे उघडून बघ, दिसतील तुला. जुनी सुद्धा आणि नवी सुद्धा.